हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवरून. तुम्हाला समजलंच असेल आजचा जो मेकअप होणार आहे तो आपला बेसिक गो टू जो आपण डेली वेअर करू शकतो मेकअप, किंवा कुठे फिरायला जाताना आपण मेकअप करू शकतो, किंवा काय काय आपल्या मेकअप पाऊचमध्ये असलं पाहिजे जे बिगनर फ्रेंडली आहेत, किंवा ज्यांना जास्त मेकअप नाही जमत, किंवा ज्यांना करायला आवडतो मेकअप पण त्यांना जास्त हेवी मेकअप नसतो पाहिजे. एक बेसिक मेकअप आपण करणार आहे आणि आपल्या पाऊचमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्या हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमधून. तर आपण स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. ओके, तर पहिली गोष्ट आहे म्हणजे पहिली स्टेप आहे टोनर. हा टोनर मी नायकावरून घेतला होता, मागच्या व्हिडिओमध्ये पण आहे. तर पहिला आपल्याला टोनर लावून घ्यायचा आहे. पहिलं मी फेस वॉश करून घेतलंय आणि त्याच्यानंतर मी टोनर अप्लाय केलंय. टोनर नंतर स्टेप आहे ते आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर मी हे यूज करते पॉन्ड्सचं लाईट वेट जेल मॉइश्चरायझर. आता हे कसं असतं आपल्या स्किन प्रमाणे असतं. जसं की आता माझी खूपच ड्राय स्किन आहे आणि मला खूप घाम पण येतो, त्याच्यामुळे मग मी ड्राय स्किनसाठी हे यूज करते. तुमच्या स्किन ह्याच्याप्रमाणे, तुमच्या स्किन टाईप प्रमाणे तुम्ही तुमचं यूज करू शकता. तर हे खूपच अफोर्डेबल आहे, तुम्हाला नायकावर हे भेटून जाईल. याची प्राइस जी आहे ती मी मेन्शन करेन आणि ऑलरेडी मी याच्याबद्दल व्हिडिओही बनवला होता नायका हॉल म्हणून, तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ. त्याच्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. टोनर चांगला सुकल्यानंतरच आपल्याला हे अप्लाय करायचं आहे, नाहीतर मग पूर्ण ते एक मर्ज होऊन जाईल किंवा खराब होऊन जाईल, मिक्स होईल ते दोन्ही गोष्टी. ओके, मॉइश्चरायझर नंतर आपण जो यूज करणार आहे ते आहे प्रायमर. म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, आम्हाला म्हणजे जेव्हा मी प्रोफेशनली जेव्हा कोर्स केला तेव्हा मला असं सांगितलं होतं की CTMP असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ते स्टेप पण लक्षात राहतील. C म्हणजे क्लिन्झिंग, T म्हणजे टोनर, M म्हणजे मॉइश्चरायझर आणि P म्हणजे प्रायमर. तर CTMP असं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जे आपण स्किन प्रेप करतो आपल्या मेकअपसाठी, ह्या सगळ्या स्टेप गरजेच्या आहेत. कारण हे जर तुम्ही नाही केलं तर तुमचा मेकअप केकी होईल, किंवा मग तो फुटून जाईल, त्याचं फाउंडेशन फुटेल, असं सगळं होईल. त्यासाठी जे प्रेपिंग जे असतं ते एकदम चांगलं तुम्हाला करावं लागतं. प्रेप केल्यानंतर तो होता रेण्याचा. इथे बघू शकता तुम्ही, रेण्याचा प्रायमर आहे. ह्याची लिंक पण देईन मी. आणि मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप अफोर्डेबल आहेत, म्हणजे 200-300च्या रेंज मधल्या आहेत, त्याच्यामुळे हे. आणि त्याच्यानंतर मी आता एक नवीनच प्रोडक्ट आता सध्या ऑर्डर केलं होतं, मी तुम्हाला दाखवणार, त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार होते, पण आता मी या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. ते खूप म्हणजे मी तुम्हाला जर फाउंडेशन खूपच हेवी असतं आपलं फाउंडेशन यूज नसेल करायचं गो टू मेकअपसाठी, किंवा डेली वेअर मेकअपसाठी, किंवा ऑफिस मेकअपसाठी, किंवा मग आपण फिरायला जातो त्यासाठी, तर हे जे आहे मार्स, स्विस ब्युटी, हे सगळे म्हणजे खूप अफोर्डेबल जे रेंजचे ब्रँड आहेत ना, ते खूपच छान प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेत. हे जे मार्स बेबी क्रीम आहे हे मी ऑलरेडी यूज केलंय आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला रिव्ह्यू देते. हे मी मागे गेले होते जेव्हा फिरायला तेव्हा यूज केलेलं अलिबागला. तर ही बेबी क्रीम आहे ती दिवसभर म्हणजे एकदम फुल कव्हरेज पण नाही किंवा नॉर्मल पण नाही, मीडियम कव्हरेज आहे आणि एकदम लाईट वेट आहे. तर त्यांनी असं हेवी, जसं फाउंडेशन लावल्यावर हेवी वाटत असं बिलकुल वाटत नाही हेवी. तर मग तुम्ही हे मार्सचं जे आहे बेबी क्रीम यूज करू शकता. मला तर बाहेर कुठे फिरायला गेलं तर असं एवढं हेवी मेकअप नाही आवडत, आपण काय डेली हेवी मेकअप नाही करत, त्यासाठी हे असं बेबी क्रीम वगैरे किंवा अशा लाईट क्रीम तुम्ही यूज करू शकता. CC क्रीम येतात, बेबी क्रीम येतात. तर म्हणून मग हे तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. ब्रशने तुम्हाला हे ब्लेंड करायचंय, तुम्ही हाताने ब्लेंड करू शकता पण मी ब्रशने प्रेफर करते. हे पूर्ण असं थोडं कानाला पण लावून घ्यायचंय, डोळ्यांच्या वरच्या भागाला वगैरे सगळीकडे लावून घ्यायचंय. ह्याच्यानंतरची स्टेप तुम्हाला माहितीच असेल, आपण क्रीम प्रोडक्ट लावले. तर आता ह्याला लॉक करण्यासाठी आपल्याला पावडर. ओके, त्याच्या अगोदर एक स्टेप अजून आहे. तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तर तुम्ही त्यासाठी हे जे स्विस ब्युटीचे हे कन्सिलर आहे, लिक्विड कन्सिलेबल आहे, तर हे मी यूज करते. हे थोडं लाईट आहे, हे माझ्या स्किन टोन पेक्षा थोडंसं लाईट आहे, तर हे मी लावलंय. ओके, तर आपले क्रीम प्रोडक्ट लावून झालेले आहेत. तर तुम्ही याच्यानंतर हे आपल्याला सगळं लॉक करायचंय, कारण क्रीम प्रोडक्टवर लॉक करण्यासाठी आपल्याला पावडर प्रोडक्ट यूज करावेच लागतात. हा मी लॉरा मर्सियरचा वापरते. हा आता खूपच महाग आहे, 5,000चा आहे. हा तुम्हाला नाही घ्यायचा आहे. तर तुम्ही जर म्हणजे मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून माझ्याकडे हा आहे. तर तुम्ही जो आहे स्विस ब्युटीचा पण खूप चांगला बेक किट करून आहे माझ्याकडे आहे, तो पण सध्या मला आता भेटत नाहीये, म्हणून मी हा यूज करून दाखवते तुम्हाला. एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून तुम्हाला सांगते.
अफोर्डेबल प्राइसमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत अवेलेबल, म्हणजे असे पावडरवाले, किंवा तुम्ही रेनेचे पण यूज करू शकता कॉम्पॅक्ट पावडर. पण मला असं लूज पावडर यूज करायला आवडतं त्याच्यावर लॉक करण्यासाठी, त्यांनी चांगलं लॉक होऊन जातं. आणि लॉरा मर्सियरचा तर स्टे पण होतो, मेकअप खूप वेळ टिकून राहतो चांगला. आता मी हा जो व्हिडिओ आहे तो विदाऊट माईक करते, कारण माझा माईक थोडा चार्ज होतोय. तो खूप वेळ, म्हणजे मी 2-3 वेळा शूट केला आणि तो डिस्चार्ज व्हायला लागला, तर मला परत पूर्ण फेस वॉश करून परत शूट करावं लागलं. मला माहित नाही माझा किती आवाज येतोय, पण मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स जे आहे ते येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, त्यानंतर जे आपण जे स्टेप करणार आहे ती करणार आहे आयब्रोज. मी आयब्रो फिल करते. हे पॅकचं प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये 4 ऑप्शन भेटतात. हे पण होतं, म्हणजे हे 500 पर्यंत आहे, पण तुम्हाला दुसरे ऑप्शन पण भेटेल जे अफोर्डेबल ऑप्शन आहेत. हाही अफोर्डेबलच आहे, जास्त महाग नाही आहे, तर हा पण तुम्ही यूज करू शकता. आणि याच्यासाठी जास्त महाग प्रोडक्ट घ्यायची तुम्हाला काहीच गरज नाही, म्हणजे जसं की बॉबी ब्राऊन वगैरे लोक दाखवतात तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर हा पॅकचा पण खूप चांगलं काम करतो, त्यामुळे तुम्ही हा यूज करू शकता. हे मी माझे आयब्रोज बनवले आहेत. मी आयब्रोज नाही करले, म्हणजे मी घरीच थोडंसं फेशियल रेझरनी करून टाकते. खूप जास्त काही असेल, जसं की काही फंक्शन असेल, तर मग मी पार्लरमध्ये जाऊन करते. तर हे आयब्रोज तुम्ही बघू शकता मी बनवले आहेत. थोडं स्पुलीने तुम्हाला त्याला कोम करू शकता. आयब्रोज झाले, त्याच्यानंतर आपण आय मेकअप करणार आहोत. आय मेकअप पण आपण काही जास्त हेवी नाही करणार आहोत, तर त्याच्यासाठी माझ्याकडे मोठं पॅलेट पण आहे, तुम्ही बघितलं असेल माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये. पण मी आणखी एक दोन पॅलेट होते, मी माझ्या फ्रेंडला किंवा माझ्या घरात माझ्या बहिणीला वगैरे देऊन टाकले. मी आता जे यूज करते हे मला एक गिफ्ट भेटलं होतं, फेसेस कॅनडाचं आहे 4-in-1. तर याच्यातला मी एक बेसिक कलर हा जो आहे ब्राऊन कलर, तो मी आयलिडवर जो आहे यूज करणार आहे. तो एक सिंगल कलरच करणार आहे, एकच कलर यूज करणार आहोत. तर मी हा फ्लपी ब्रश यूज करते. मी तुम्हाला जर ब्रशची माहिती पाहिजे असेल की कोणता ब्रश आपण कशासाठी यूज करतो, कारण 25 ते 30 ब्रश यूज होतात पूर्ण मेकअपसाठी. प्रत्येक चेहऱ्याच्या भागासाठी वेगवेगळा असतो आणि त्याचं पण एक काहीतरी वेगळं इम्पॉर्टन्स आहे. तो का आपण करायचा असतो, त्याच ब्रशने आपण का मेकअप करायचा असतो, हेही त्याचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगणार. एक व्हिडिओ बनवणार आहे. मला आता इथे दिसत नाहीये माझ्या कॅमेरामध्ये. इकडे थोडंसं डार्क करून मग मी आतल्या साईडला असं ब्लेंड करते. त्याला असं क्रीज लाईनचं थोडं वरपर्यंत तुम्हाला ब्लेंड करायचं. हा एक झाला, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर मी आता दुसरा पटकन करते. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप दाखवते मी काय करणार आहे. मला असं ठेवायचं तर तुम्ही असं बेसिक पण ठेवू शकता, ब्राऊन कलरची आईज. आणि पण मला थोडंसं असं ग्लिटर आवडतं, तर हे जे आहे मार्सचं आहे. याचे जे चंक्स आहेत ना ते थोडेसे मोठे दिसतात ना, पण जेव्हा आपण लावतो, जेव्हा अप्लाय करतो, तेव्हा खूपच छान इफेक्ट त्याचा दिसून येतो. तुम्ही बघालच आता. तुम्हाला असं सुरुवातीलाच लावायचंय आयलिडच्या मिडल पार्ट पर्यंत. पूर्ण नाही लावायचंय तुम्हाला. कधीही ग्लिटर जे असतं ते पूर्ण आयलिडला नसतं लावायचं. तरी असं थोडं वरून पण घ्यायचं, म्हणजे माझं कसं हे स्किन खाली असं येतं आणि माझा डोळा पूर्ण बंद होऊन जातो, त्यामुळे ते लावलेलं पण दिसून येत नाही. मग त्यासाठी थोडंसं मी इथे वर लावते, इथपर्यंत असं. हे तुम्ही क्लोजली बघू शकता कसं इफेक्ट येतो किंवा कसं वाटतंय ते. याचा जो शेड आहे, याच्यामध्ये 4 मला वाटतं शेड येतात. हा जो आहे 06 शेड आहे, आणि हा खूप शेड आवडला मला. हा एक आहे, आणि अजून एक माझ्याकडे शॅम्पेन कलर आहे, तो इथे आहे. सॉरी, हा आहे. ह्याच्या आत आहे आपल्याला लायनर लावायचं आहे. तर लायनर पण मेबलिनचं खूप अफोर्डेबल हे लायनर आहे, आणि हे कसं लॉंग लास्टिंग पण आहे आणि वॉटरप्रूफ पण आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये ऍड करू शकता हे लायनर. मी जे लायनर आहे ते लावलेलं आहे. लायनर नंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे मस्कारा. तर मी कोणता मस्कारा यूज करते मी तुम्हाला दाखवणार आहे. तोही अगेन आहे मेबलिनची. जी प्राइस रेंज आहे ना ती म्हणजे आपल्याला अफोर्डेबल प्राइस रेंजमध्ये येते आणि खूप छान आहे. मेबलिनचा हा जो आहे हायपर कर्ल, हा मी मस्कारा यूज करते. तुम्ही बघू शकता. हे पण ऑप्शनल आहे की तुम्हाला ग्लिटर लावायचे की नाही तुमच्या आयलिडवर. मला तर ग्लिटर आवडतं, मी फिरायला स्पेशली गेल्यावर लावते ग्लिटर. मी काजल नाही लावत, काजल पण ऑप्शनल आहे. मला नाही आवडत पर्सनली काजल. तुम्हाला आवडतं तर तुम्ही लावू शकता. मेबलिनचं किंवा प्लमचं काजल खूप छान आहे. थोडंसं महाग आहे, म्हणजे 300-400च्या रेंजमध्ये. आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला दाखवणार आहे ते आहे ब्लश. मी ब्लश यूज करते, हे शुगरचं आहे माझ्याजवळ,
आणखी एक मी नवीन घेतलं होतं मार्सचं. मला तर मार्सचं भेटत नाहीये. मार्सचं पण खूप छान आहे ब्लश. मी आता रिसेंटली यूज केलं होतं, ते पण मला आवडलं. ब्लशसाठी ब्लशवाला ब्रशच यूज करायचा आहे. जस्ट अ सेकंड. हा आहे तो ब्लशवाला ब्रश. अगदी कमी कमी लावायचं, कारण हे पण जे प्रोडक्ट आहे ना, हे पण खूप लागतं. मला माझ्या व्हॅनिटीमध्ये मी काय काय प्रॉडक्ट यूज करते ॲज अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, मला ते तुम्हाला दाखवायचे होते. तर मला ते दाखवायचे आहे. अजून ब्रशेसचा यूज दाखवायचा आहे. अशा माझ्या डोक्यात आहेत की 3-4 आयडियाज की तुम्हाला जे माहिती असावं की आपण कोणतं प्रोडक्ट, जरी आपण दुसरा मेकअप आर्टिस्ट हायर केला तर त्याच्याकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत किंवा कोणता ब्रँड यूज करतोय ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण लोक आजकाल कमी पैसा बघायला जातात आणि कसलेही म्हणजे मेकअप आर्टिस्ट जे कोणतेही प्रोडक्ट्स यूज करतात ते लावून घेतात स्वतःच्या स्किनवर. ती स्किन मग तुमची खराबही होऊ शकते त्यामुळे तुम्ही जर एवढे पैसे देत असाल चांगले, किंवा तुम्हाला जर कमी पैशामध्ये भेटत असेल कोणता मेकअप आर्टिस्ट, तर त्याला विचारा कोणते प्रोडक्ट तो यूज करतो, त्याच्यानंतर त्याला हायर करा. स्टेप आहे ती आहे कॉन्टोर. आता मी कॉन्टोर कधी कधी म्हणजे आपण करतो किंवा नाही पण करत, मी करते बाहेर गेल्यावर, कारण आपले जे फोटोज आहे ते थोडे चांगले येतात. आपलं जे फेस आहे ते चिझल्ड वाटतं किंवा स्लिम वाटून येतो फेस, त्याच्यामुळे त्याला थोडंसं स्लिम इफेक्ट येण्यासाठी मग आपण हे कॉन्टोर यूज करतो. कॉन्टोर करू शकतो. कॉन्टोर पावडर आहे ही, कारण हा डेली मेकअप आहे किंवा हा गो टू मेकअप असल्यामुळे आपण सगळे पावडर प्रॉडक्ट यूज करतोय. थोडं वर पण करायचं आहे कपाळ मोठं असल्यावर, आणि थोडं नाकाला स्लिम करण्यासाठी ते मला बघून करावं लागेल. थोडं जास्त झालं तर मग मी जी हॅक सांगितले, आपल्याकडे जे फाउंडेशन ब्रश असतं फाउंडेशन यूज केलेलं, मग त्यांनी थोडंसं ब्लेंड करायचं. ओके, तुम्हाला दिसत असेल थोडा तरी इफेक्ट. हे जे आहे ते प्रोडक्ट आहे फॉरएवर 52चं. तुम्हाला दुसरं अजून अफोर्डेबल ऑप्शन पाहिजे असेल तर ते मी देईन तुम्हाला. नेक्स्ट आहे ते आहे लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी तुम्ही डायरेक्टली लिपस्टिक लावण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पहिला लिप लायनर लावा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लिपस्टिक लावा. खूप चांगला इफेक्ट येतो त्याचा. हे जे मी काजळ तुम्हाला बोलतो ते हे प्लमचं काजळ आहे माझ्याजवळ ऑलरेडी, पण मी ते यूज मार्सचा लिप लायनर आहे माझ्याजवळ. तर काही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये मार्सचे किंवा ॲडव्हर्टाईजवाली व्हिडिओ नाहीये. खरंच हे मार्सचे प्रोडक्ट मला खूप आवडले पर्सनली, आणि खूप अफोर्डेबल आहेत आणि त्यांचं काम तर एक नंबर आहे. मी एक डेडिकेटली मार्सच्या प्रोडक्ट्सवर व्हिडिओ पण बनवणार आहे. माझ्याकडे आता ऑलमोस्ट मार्सचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, मी तुम्हाला दाखवेन पुढे पण आहेत अजून. असं काहीतरी दिसतंय. मी फक्त लिप लाईन केलेत, मध्ये फिल वगैरे काही केलं नाही, तर खूप डार्क कलर वाटतो हा. थोडासा ऑलरेडी हा डार्क ब्राऊन कलर आहे. मेबलिनची लिपस्टिक आहे. याचं नाव, याचं लिंक देईन मी तुम्हाला. मी ऑलरेडी याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्हाला आतून फील करायचं आहे. थोडं लायनरच्या म्हणजे बाहेर गेले इकडे, पण ठीक आहे थोडं चालतं. आता हा झाला मेकअप लुक आपला. याच्यामध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल तर मला तुम्ही सांगू शकता. मी एवढाच मेकअप करते बाहेर गेल्यावर, कारण आपल्याकडे वेळ पण कमी असतो, आपल्याला फिरायला जाताना खूप घाई होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, मी हा मेकअप लॉक करण्यासाठी जो सेटिंग स्प्रे यूज करणार आहे तो आहे अगेन मार्स. खूपच छान प्रोडक्ट्स आहेत मार्सचे, म्हणजे मला खूप आवडलं हे. मी ऑलरेडी यूज, केसांवरच जास्त स्प्रे झाला माझा, म्हणून एवढा वेळ स्प्रे केला, कारण फेसवर मला वाटतच नव्हतं मी स्प्रे करते. ओके, थोडा वेळ थांबायचं आपल्याला, कारण लगेच ते सेट नाही होणार आहे, थोडा वेळ लागेल त्याला सेट होण्यासाठी. तर हा जो लुक आपला क्रिएट झालेला आहे तुम्ही बघू शकता. हा बेसिक लुक आहे, हेवी मेकअप नाही दिसत आहे, हा एकदम बेसिक. हे प्रोडक्ट जे आहे तुम्ही डेली यूज करू शकता. आणखी दाखवायचं होतं मला ही लिपस्टिक. या लिपस्टिक मला बद्दल बोलायचं होतं. आता ह्या लिपस्टिकला मला 1 वर्ष मे बी झालं असेल. आहे 16 नंबर आहे, मूड नाव आहे याचं. इनसाइडचं आहे, इनसाइड कॉस्मेटिक्स तुम्ही ऐकलं असेल. तर इनसाइडचे पण प्रोडक्ट खूप भारी आहेत. आणि हा एकदा जर लावला, हा थोडासा पिंकिश स्टोन मध्ये आहे, हा जर मी लावला शेड असा आहे. थोडासा सूर्यप्रकाश माझ्या घरात आलेला आहे, त्याच्यातून तुम्ही हा लुक बघू शकता कसा वाटतोय. जास्त नाही दिसून होते पण थोडा बघू शकता.
ओके, तर अंधारात हा लुक असा वाटतोय. तर हे सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक जी आहे मी तुम्हाला देणार आहे. हे तुमच्या पाऊचमध्ये बेसिक प्रोडक्ट्स असलेच पाहिजेत, म्हणजे तुम्हाला खूप चांगला असा लुक येईल तुमचा. तुम्हाला परत म्हणजे 1 वर्ष तुमचं परत पाऊच बघायचीच गरज नाही आहे. आणि चांगली प्राइस रेंजवाले प्रॉडक्ट आहेत. तर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल, मी खूप बोलत राहिले तर. नेक्स्ट व्हिडिओ जर असेल तर तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल मला किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता, माझा व्हिडिओ लाईक करू शकता. तुम्ही कॉमेंट आणि लाईक केलं तर मला तेवढंच माझा व्हिडिओ ग्रो होण्यासाठी मदत होईल. तर त्यामुळे ते तुम्ही प्लीज करत जा. तुम्हाला आवडला व्हिडिओ म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुम्ही लाईक नक्कीच करा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.